आजच्या सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा फर्स्ट इनिंग मध्ये अभिषेक पाटील सर नाही ओटी यू. थँक्यू गोपी सर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ आपण जर पाहिलं तर एका बाजूला अंतर काव्य आणि त्यांच्या विरुद्ध जिजा विजय TI. 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील या दुसऱ्या सामन्यामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम आणि ही भव्य दिव्य स्पर्धा. वाहनधारकांना विनंती आहे, आपल्या ज्या बाईक्स पार्क केल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये त्या वाहनधारकांना विनंती असेल प्लीज आपण मैदानाच्या बाहेर ही वाहनं पार्क करा. विनंती असेल, ही कळकळीची विनंती. आयोजन समितीची देखील सूचना आहे, त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. ज्या दुचाकी वाहने स्टेजच्या राईट साईडला तुम्ही त्या वाहने पार्क करू शकता. विनंती आहे बॅनरच्या समोर जी वाहने पार्क केली त्या वाहनधारकांना विनंती आहे, जो आपला मुख्य व्यासपीठ आहे त्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण ती वाहने पार्क करू शकता. क्रिकेटचा महासंग्राम पुरंदरे बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 चौथं पर्व या स्पर्धेचं. आणि हे चौथं पर्व, या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ केला होता श्रीशा स्ट्रायकरच्या संघाने आणि मयूर काळेने तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. अगदी अष्टपैलू खेळ, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिला त्या मॅच मध्ये आणि म्हणूनच काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. सामना क्रमांक 2 ला आता मात्र सुरुवात होईल. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय. टीम जिजा विजय TI या संघाकडून सागर कांबळे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रुपेंद्र माने नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी नायगावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आहे दादासाहेब भोसले म्हणजेच शिवाजी भोसले. 2 नावं एकाच खेळाडूला दिली गेली. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र सध्या या खेळाडूने छाप सोडली, आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. आणि विशेष बाब म्हणजे थेट सोलापूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या नायगावच्या पुरंदरे मैदानात दाखल झाला हा खेळाडू. येस, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल दादासाहेब भोसलेचा हा पहिला बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल बरोबर 10 वाजून 24 मिनिटांनी हाताळला गेलाय. वेळेवरती देखील लक्ष द्या. विद्युत टाकवा ऑन फील्ड अंपायर जर आपण पाहिलं तर स्टेट अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये विद्युत नाकवा आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय नितीन काळसेकर यांना. दुसरा बॉल ही ओळख राहिली, ही छाप सोडली आहे दादासाहेब भोसलेने. पहिला बॉल निर्धावाला, दुसरा बॉल देखील आता निर्धाव येताना पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आतापर्यंत गोलंदाज दादासाहेब भोसलेने हाताळलेत. समवेत गुणलेखक एक लेजेंडरी खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. राजेजी काळे आमच्या समवेत जुळले. आपल्या देखील स्वागत. यावेळेला फटका खेळलाय मिड ऑनच्या डोक्यावरून, बॉल निघून गेला सीमारेषा. आल्यानंतर मात्र तिसरा बॉल आता आलाय चौकार. फलंदाज सागर कांबळेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग ड्राईव्ह, लॉंग बॉलला कव्हर करत असताना पाहिलं आपण. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला, अलॉंग विथ द कार्पेट चौकार त्याने ठोकला. एचबी सर्वे सर्व माननीय श्री हर्षद भोसनाई साहेब त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे साहेब. आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. पुढचा बॉल हवेमध्ये, बॅटची वरची कडा, फील्ड धावतोय आणि आता अगदी सेफपाचे फलंदाज बाद. विकेट आली आहे आणि हा जल्लोष अभिषेक कांबोलेने हा झेल पकडला आणि बडूनच ती काय सागर कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट आली, मोठा धक्का बसलाय आणि हा जल्लोष पाहायला मिळतोय. आणि आता छाप सोडते या स्पर्धेमध्ये दादासाहेब भोसले. दादाने केलाय वादा आणि हाच दादा आता पहिली विकेट पटकवत असताना पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी धावून आलाय अंतरा काव्य संघाचा कर्णधार. थेट सोलापूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नायगावचा वाघ दादासाहेब भोसले. छाप सोडतोय, पहिली विकेटाने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
जीबी स्पोर्ट्सचे सर्व हर्षजी भोजनाईक यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश मेस्त्री मैदानाच्या आतमध्ये, डावपुऱ्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना विशेष डिझाईन केलेले किट्स NPL 2025 चा लोगो एका बाजूला आपण पाहतोय, समोरच्या दिशेने आणि मागच्या बाजूने जर आपण पाहिलं तर देव पुरंदरेणी या स्पर्धेचे आधारस्तंभ, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदास कोळकर साहेब आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. हो चांगला बॉल आहे दादासाहेब भोसलेचा, आणखीन एक चेंडू आता निर्धाविताना पाहायला मिळते. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत दादासाहेबने केली आहे. चौकार आल्यानंतर मात्र विकेट पटकावली आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत हाताळले गोलंदाज दादासाहेबने. 4 धावा खर्च करत असताना एक मोठी विकेट दादासाहेबने पटकावली. चांगली संघबांधणी पाहायला मिळते अंतरा काव्य संघाकडे, कारण शुभ्र दत्ता, त्याचप्रमाणे साहिल, अभिषेक आंबोले आणि त्यानंतर मात्र आकाश, आर्यन, सचिन, वैभव, सुग्रीव आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक खेळाडू फकरुल चाचा आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आणि 1 गडी माघारी परतलाय. बॅनरच्या समोर जे आपले मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला ज्या वाहनधारकांनी वाहने पार्क केलेत त्या वाहनधारकांना विनंती असेल, प्लीज आपण जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या राईट साईडला आपण ती वाहने पार्क करा, विनंती असेल. ही कळकळीची विनंती आयोजन समितीची सूचना असेल अथवा योग्य ती कारवाई त्या वाहनांवरती केली जाईल. आमचे ट्रॅफिक पोलीस देखील आहेत, आपल्याची नोंद घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती झाल्यात, 1 गडी माघारी परतलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2 शुभ्रो दत्ता, चांगला खेळ गतवर्षी या खेळाडूने केला होता, चांगली गोलंदाजी. बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला रुपेंद्र माने, सलामीवीर फलंदाज. बाईक नंबर 1136 बाईक नंबर 1136. विनंती असेल वाहनधारकांना, विनंती आहे, मी बाईकचे नंबर वाचून दाखवतोय. 1136 1784. हॅलो या ठिकाणी विनंती आहे, मेन गेटच्या इथे जे बॅनर आहेत त्या बॅनरच्या समोर कोण पार्क करू नये. या ठिकाणी एक युनिकॉर्न आहे MH01DD 5755 आणि MH01S1136. त्या 2 गाड्या कोणाच्या आहेत तर त्यांनी त्वरित काढायच्या आहेत. या ठिकाणी गाड्या कोणाच्या लावल्या असतील? एक शुभ्रोची आहे, ठीक आहे. मॅच झाल्यावर शुभ्रो गाडी काढ देतो. सचिनजी आणि आता मॅचला होते सुरुवात. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल शुभ्र दत्ता. दावा करत असताना एक मोठी विकेट दादासाहेब भोसलेने पटकावल्यानंतर आता ओव्हर नंबर 2 हाताळत असताना आपण पाहतोय शुभ्रो दत्ता, डावपुरा गोलंदाज, फिरकीपट्टू, वळण आहे, क्षमता आहे या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 हाताळत असताना पाहायला मिळतोय शुभ्रो दत्ता. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन, सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान आणि या क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. नायगाव प्रीमियर लीग पर्व 4 पुरंदरे बॉयज यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, विश्वविक्रमादित्य आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल शुभ्रो दत्ता, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर. आकुटप्पाचा बॉल
बॉल, त्याच्यावरती आक्रमण, गॅप शोधून काढलाय, जागा बनवली, जागा शोधली आणि जागा शोधत असताना बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार राकेश मिस्त्री यांच्या बॅट मधून. चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, अंदाज घेतला, वाट पाहिली आणि वाट लावली देखील, आलाय चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. एचबी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा हर्षदजी भोजनाईक यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपला विशेष आभारी असणार आहे. आणि आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जे किट्स आपण पाहतोय श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून विशेष डिझाईन केलेले हे टी शर्ट्स आणि या ट्रॅक्स आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल, चौकार आलाय आणि आणखीन एक येईल का पाहायचंय. तीच दिशा दिली आहे आणि बॉलला आता पाठवले पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक आलाय दुसरा चौकार राकेश मिस्त्री यांच्या बॅट मधून. तीच दिशा, तेच उत्तर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चेंडू थोडासा खराब होता, स्वतःवरती नाराज असेल शुभ्रो, स्वतःला सांगत असेल की हा चेंडू माझ्याकडून खराब पडलाय आणि त्याच्यावरती आक्रमण आलंय. चौकार ठोकलाय, 2 चौकार आतापर्यंत ठोकलेत फलंदाज राकेश मिस्त्रीने. धावा झाल्या धावफलकावरती 13 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या दादासाहेबने. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय कारण या षटकामध्ये धावा येत आहेत. 3 शेड्यूल मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज शुभ्रो दत्ताने. आमचे गुणलेखक सांगतायत आम्हाला. राजेजी काळे आमच्या समवेत जुळले गुणलेखक म्हणून या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत फलंदाज राकेश मिस्त्री. डावपुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल, त्यावर आक्रमण, फिल्डर आहे, यस, खेळ पकडलाय आणि मोठी विकेट. फलंदाज बाद. नंतर मात्र राकेश मिस्त्री आउट. फलंदाज आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज, विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, आकाश शिंदे. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना षटकामध्ये चौकाराला आकाशच्या बॅट मधून ट्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप शोधून काढला, चौकार त्याने ठोकला. पुढचा बॉल ग्राउंड. आणखी एक दर्जेदार चौकार. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 21.
आतमध्ये कर्णधार म्हणून सध्या अंतरा काव्य 11 या संघाचा. स्लोअर वन, उलटा बॉल हाताळला होता. लॉंग बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 22 धावा धाव फलकावरती झाल्या. खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने. बॉलवरती एक धाव आली आहे. हो, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव मात्र आता पूर्ण केली जाते. चांगला थ्रो, बरोबर थ्रो पाहायला मिळाला. बरोबर दादासाहेबने कलेक्ट देखील केला. एक धाव मात्र आता मिळेल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23. यावेळेला प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवले सीमारेषा पार. समाचार घेतला. खराब बॉल होता. ठाऊक आहे फलंदाजाला आणि त्याच्याच बॅट मधून आला हा षटकार. रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर. प्रॉपर टायमिंग, बरोबर कनेक्शन पाहायला मिळालं. बरोबर बॉलला ओळखलं रुपेंद्रने आणि ऑन साइडला फक्त दिशा दिली. त्याच्या बॅट मधून आला हा षटकार. धावा झाल्या धाव फलकावरती आता 29 ऑन बोर्ड. पुढे आले. स्टेप आउट होत असताना आणखीन एक पलीकडे आणखीन एक चौकार रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद होती, नजाकत होती. गॅप शोधून काढल्याने गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार ठोकलाय रुपेंद्र माने यांनी आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 33. आपण आहोत पुरंदरे मैदानात, नायगाव मध्ये आपण आहोत आणि आनंद आपण घेत आहोत. NPL चा आपण आनंद घेतोय आणि आता चौकार आलाय फलंदाज रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून. एक षटकार, एक चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. याच षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय दादासाहेब भोसले या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकाचा त्याचा विचार केला तर अवघ्या 4 धावा त्याने खर्च केले होते आणि विकेट देखील पटकावली होती पहिल्या षटकामध्ये दादासाहेबने. या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतो. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. थोडासा हलक्या हाताने बॉल ढकललाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. थोडासा हलक्या हाताने खेळला फटका. लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज दादासाहेब भोसलेच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34. हो, यावेळेला चांगला बॉल कट्टर पाहायला मिळाला. थोडासा लेग कट बॉल, फटका फसलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. फलंदाज बीट झालेत आणि या डॉट बॉल ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 34.
उडवलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवर आलाय षटकार. षटकार आलाय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला. रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून आलाय षटकार. आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40. धाव फलकावरती झाले 40 ऑन बोर्ड. पुढचा बॉल. पहिल्या बॉलवर षटकार. थोडस दबाव निर्माण झाला असेल गोलंदाजावर, कारण पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला फलंदाज रुपेंद्रच्या बॅट मधून. फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज करत असताना पाहायला मिळतोय संघ अंतरा काव्या. व्यूहरचना आखली जाते या मॅच मध्ये अंतरा काव्या संघाकडून. बरोबर फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. बरोबर व्यूअर रचना आखली होती. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, त्याने बॉल अडवला, एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41. करतायत. अतिरिक्त धाव येईल. थोडासा दबाव निर्माण झालाय गोलंदाजावर, कारण पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता रुपेंद्र मानेने आणि तदनंतर मात्र आता थोडासा महागडा ठरत असताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. थोडासा बाहेर बॉल पडला आणि म्हणूनच की काय पंचांनी इशारा दिलाय. निर्णय आलाय पंचांचा. पंचांचा निर्णय येईल, तो अंतिम राहील. येस, वाईट बॉल आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. खेळाडूंना विनंती असेल मॅच चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल, विनंती असेल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. NPL आपण पाहतोय. या विभागाचे भाग्य विधाते, विश्व विक्रमादित्य, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावरती झाल्यात. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं स्वतःवर, थोडासा नाराज असेल. हा चांगला बॉल आहे. पिक केलाय, बॉल उडवलाय. फिल्डर आहे, धावतोय. कोणत्याही प्रकारची चूक केली नव्हती आणि आता चूक झाली. आणि आता फलंदाजाला मिळाले जीवदान. आकाश शिंदे स्ट्रायकिंग एंडला 2 धावा धावून पूर्ण केल्यात. कुटप्पाचा बॉल पिक केला. फिल्डर आहे, आता चूक केली जात नाहीये आणि आता विकेट आली आहे.
होती आणि त्यांनीच तो झेल पकडलाय. धाव संख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 45. चैतन्य पाटील एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चैतन्य पाटील या खेळाडूची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गतवर्षी देखील चांगला खेळ, पर्व 2 मध्ये देखील चांगला खेळ चैतन्य पाटीलने केला होता आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाशला मिळालं होतं जीवदान, पण आकाशची विकेट देखील आली आहे. विद्युत नाथ वास्पेट अंपायर. यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट बॉल खेळलाय. मैदानाला घासत तुसत बॉल निघून जातोय. फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. नायगाव प्रीमियर लीग 2025 सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार आणि ती स्पर्धा आता रंगते पुरंदरे मैदानात. ऐतिहासिक पुरंदरे मैदान आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम 4था पर्व आपण पाहतोय. याच मैदानामध्ये कित्येक वर्ष सराव, याच मैदानामध्ये कित्येक वर्ष स्पर्धा. वेळेवर लक्ष द्यावी असेल, कारण वेळेचा जर विचार केला तर बरोबर 10:26 पहिला बॉल हाताळला गेला होता. घड्याळामध्ये आपण पाहतोय बरोबर 10:55 झाली आहेत. रुपेंद्र माने स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटने फटका. फिल्डर आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडीशी फंबळ झाले होते त्या ठिकाणी, पाय घसरला होता. ते स्वतःला सावरत असताना मात्र बॉल त्यांनी अडवलाय त्या ठिकाणी आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 48 धावा धाव फलकावरती झाले. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतरा काव्या त्यांच्या ऑनलाईन देखील प्रेक्षकांच्या समवेत जुडले. ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चैतन्य पाटील बॅकफुटवर येऊन पट्टा खेळायचा होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 49 धावा धाव फलकावरती झालेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले गोलंदाज राहुलजी, कारण 2 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात.
वेळेला थोडेसे शफल झाले होते. फटका खेळायचा होता, गॅप शोधायचा होता आणि गॅप मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय राहुल, कारण आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केले 3 बॉल हाताळत असताना. हे निर्णायक षटक असू शकेल या मॅच मधील, कारण या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, कारण अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा धाव फलकावरती झाल्यात ओव्हर नंबर 5 मधील. फटका खेळला यावेळेला पूल केलाय, फिल्डर आहे आणि प्रयत्न चांगले करत होता, त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून केला होता. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचा, हातामध्ये बॉल त्याला पकडायचा होता, हाताला स्पर्श केला, बोटाला स्पर्श केला, बॉल नाही घासला बोटाला आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. फलंदाज रुपेंद्र मानेच्या बॅट मधून रन झाले धाव फलकावरती आता 5 ऑन बोर्ड. चांगला बॉल ठीक केलाय, आलाय आणखी एक षटकार. स्वागत तिथे बॉल चांगला होता, बॉलला पिक केलं, थोडेसे शफल झाले आणि ऑन साइडला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. फलंदाज रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून आता ठोकलेत या मॅच मध्ये 4 षटकार. रुपेंद्र माने इज ऑन फायर नाव. चांगले फटके बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बॅट मधून धावा येत आहेत. रुपेंद्र मानेच्या मॅचचा विचार केला, या षटकाचा विचार केला, मी मगाशीच उल्लेख केला होता, कारण 3 बॉल मध्ये 2च धावा आल्या होत्या, 3 बॉल शिल्लक होते, तर 3 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये लगातार 2 षटकार आलेत रुपेंद्र मानेच्या बॅट मधून. शेवटचा बॉल शिल्लक 61 धावा धाव फलकावरती 61 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात. फलंदाज रुपेंद्र माने सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर ठोकून आहे. बॅट मधून धावा येतात त्याच्या. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलाय. ओव्हर नंबर 5 चा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक. 33 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय रुपेंद्र माने. आणखी एक बॉल, याही बॉलला पाठवलंय फार 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 फार. आणखी एक आणि आहे नो बॉल. नो बॉल वर आलाय षटकार. लगातार 3 बॉलवर आपण पाहिलं तर 3 षटकार पाहायला मिळाले. 3 रो. लगातार 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत फलंदाज रुपेंद्र मानेने. हाफ सेंचुरी जो फलंदाज ठोकणार त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आयोजन समितीच्या माध्यमातून दिलं जाईल. 40 धावांवर बॅटिंग करतोय रुपेंद्र माने. 10 धावांची गरज आहे हाफ सेंचुरी ठोकण्यासाठी. बॅटिंग करतोय पहा, कारण 3 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत आणि हा नो बॉल आलाय. आणि जो बॉल आता पंचांकडे सुपूर्द केलाय तोच बॉल या मॅच मध्ये वापरला जाईल. आयोजन समितीची सूचना येते, या सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. ऐकलं रुपया, जो बॉल आम्ही देणार तो चॉईस नाहीये.
हो पण ते गेले 6 काय करतोय देणार आपण तीन बॉलवर 3 षटकार ठोकलेत फलंदाज रुपेंद्र मानेने. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती आता 68 68 धावा आल्यात. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला रुपेंद्र माने छाप सोडतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून धावा येत आहेत आणि हाफ सेंचुरी टोकण्यासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे. रुपेंद्र माने मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधून घेतोय. लक्ष वेधी खेळाडू. रिहीचा बॉल चांगला आहे. हा बॉल बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. त्याला ठाऊक होतं हा थोडासा शफल होणार. बरोबर बॉल त्याने हाताळला आणि हा डॉट बॉल आलाय. म्हणजे ओव्हर नंबर आता 5 चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले धावफलकावरती 68 68 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. आणि अभिजित जाधव यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आले. फलंदाज रुपेंद्र माने यांनी जे 3 लगातार 3 षटकार ठोकले होते त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अभिजित जाधव यांच्याकडून दिलं जाईल रुपेंद्र माने यांना. बॅटिंग करतोय आणि अक्षरशः चाहते देखील मैदानामध्ये उपस्थित आहेत. काही चाहते ऑनलाईन देखील मॅचचा आनंद घेत आहेत. रुपेंद्र मानेची बॅटिंग पाहत आहेत, त्याचे षटकार पाहत आहेत, चौकार पाहत आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. साहिल आले गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक. डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लास्ट 6 बॉल्स टू गो. साहिल आले. ओव्हर नंबर 6. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी साहिल. आणि समोर जर आपण पाहिलं तर चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल. पहिला बॉल माध्यमातून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय आहे नक्की रिव्ह्यू घेतलाय. आलाय डिसिजन. नितीन काळसेकर सरांचा निर्णय आलाय नो बॉल. आणि गोलंदाजी करत असलेला संघाने देखील रिव्ह्यू गमावलाय. नो बॉल. आणि या नो बॉल वरती आपण आता पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 70 ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटिंगसाठी रुपेंद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. छाप सोडली आहे या मैदानामध्ये. 39 धावांवरती बॅटिंग करतोय. अवघ्या 11 धावांपासून दूर आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. जो फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी ठोकणार त्या प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आयोजन समितीकडून दिलं जात आहे. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाट एनपीएल भेटीला आली आहे. फ्री हिट. हो फ्री हिटचा बॉल चांगला हाताळलाय. स्लोअर बॉल डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. दुसरी धाव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत आणि ही विकेट गरजेची होती. चैतन्य पाटील आता माघारी परतताना पाहायला मिळतील. महत्वाची विकेट आली आहे. धावपाच्या स्वरूपात का होईना विकेट महत्वाची होती. विकेट आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 71 या आकड्यावर. 71 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभिजित चापे.
अभिजित साफे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर रुपेंद्र माने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 40 धावांवरती बॅटिंग करतोय. सुवर्ण संधी आहे. शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. सोडून दिलाय बॉल आणि हा सोडून दिलेला बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, कारण तो खूपच सफल झाले होते फलंदाज आणि निर्णय देखील आलाय पंचांचा. हा डॉट बॉल आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 71. शेवटचे 4 बॉल शिल्लक. शेवटचे षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी साहिल आणि समोर जर आपण पाहिलं तर या मॅचचा हिरो रुपेंद्र. चांगला बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर ऑलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ मधून, त्याच्याकडून चूक झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 73 या आकड्यावर. दोन धावा धावून पूर्ण केल्या आहेत. अजून 8 धावांची गरज आहे. हाफ सेंचुरी पूर्ण होईल का या संपूर्ण स्पर्धेतील पहिली बैली रुपेंद्र माने स्ट्रायकिंग एंडला. केला फिल्डर दे. त्याला ठाऊक होतं की फलंदाज स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करेल रुपेंद्र. त्याच ठिकाणी थ्रो करायचंय, त्याच ठिकाणी थ्रो केला. त्या ठिकाणी होते. 3 सख्खी भावंड ना या मैदान, हे मैदान पुरंदरे मैदान आणि 3 सख्खी भावंड म्हणजेच अभिषेक बैल, सोनू बैल आणि प्रिन्स बैल हे वेगळंच समीकरण निर्माण झालंय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॉल चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. प्रिन्स यांनी बॉल अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 75. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रुपेंद्र माने जो वैयक्तिक 43 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय आणि आता पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉल आलाय आणि या नो बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 77. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. पुढील मॅच टीम पुरंदरे संघ आणि ओव्ही 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. फ्री हिट ऑन. सर विद्युत नाखवा यांचा इशारा. चप्पल झाले. फटका खेळलाय. फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? बरोबर थ्रो केलाय फिल्डरने. चूक झाली आहे यष्टी रक्षकाकडून आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजे धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 79 आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे 36 बॉल मध्ये 80 धावांची. रुपेंद्र माने यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये तब्बल 45 धावा ठोकल्या आहेत. नाव आहे रुपेंद्र माने.
5 षटकार आणि 1 चौकार त्याने ठोकले इनिंग मध्ये आणि 45 धावा मात्र त्याने वैयक्तिक नाबाद बनवलेत आणि आता मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. चला या दोन्ही कर्णधार पुरंदरे संघ आणि OB11 एलपी स्पोर्टचे सर्वेसर्वा हर्षदजी भोजनाईक यांचे वडील आनंदजी भोजनाईक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आता टॉस केला जाईल. चला या दोन्ही कर्णधार विनंती असेल OB11 आणि पुरंदरे संघ प्लीज साध्या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आता टॉस केला जाईल. एलपी स्पोर्ट्स आता टॉस केला जाईल. या पुरंदरे संघ कर्णधार आणि आमच्या समवेत आपण पाहतो OB11 या संघाचे कर्णधार देखील आहेत आणि प्रथमतः टॉस दाखवला जाईल. यस OB11 टॉस दाखवतात त्यांना एका बाजूला सेव पुरंदरे आहे आणि दुसऱ्या बाजूला LPL 2025 कोण कॉल करणार आहे. यस OB11 संघ कॉल करतील. महेशजी कुर्ते साहेब देखील सध्या मात्र वर्चस्व या स्पर्धेवर आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो या मॅचचा. सेव पुरंदरेचे बॉल बरोबर सेव पुरंदरे आणि टॉस जर आपण पाहिले तर OB11 या संघाने जिंकलाय. प्रथमचा निर्णय काय असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांपर्यंत किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल. तर खूपच चांगलाच आयोजन केलं आहे. सचिन काकोडकरांनी खूपच चांगले आयोजन आहे. तुमचे जे संघ मालक आहेत महेशजी कुर्ते त्यांच्याविषयी काय सांगा. कारण मी सातत्याने बघतोय गेली 2 वर्ष मी स्पर्धा कव्हर करतोय. कारण प्रत्येक खेळाडूवरती लक्ष देणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि मार्गदर्शन केलं सातत्याने करत आलेत महेशजी कुर्ते. या संघ मालकाविषयी काय सांगा. महेशचा तर मला खूप सपोर्ट आहे. पहिल्यापासून सपोर्ट आहे. तुम्हाला बोललं बिंदास खेळतो. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संघ मालकाने सांगितलं बिंदास काय होईल ते होईल आणि समोर जर आपण पाहिलं तर पुरंदरे संघ आहे. त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. त्यांनी सांगितलं आम्ही 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल या मॅचमध्ये. शुभेच्छा असतील. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर पुढील मॅचचा आता टॉस झालेला आहे. OB11 एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुरंदरे संघ 2 बलाढ्य संघ पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. टॉस देखील झालाय आणि टॉस जिंकलाय टीम OB11 या संघाने म्हणजेच महेशजी कुर्ते यांचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. आता मात्र पुढील इनिंगला सुरुवात होते. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. रगला या सामन्यामध्ये देखील दोन्ही संघांना भरपूर अपेक्षा आहेत ते पूर्ण करायचे आणि समर्थक आणि समर्थन हे मोठ्या संख्येने असतं परंतु त्यानंतर देखील जिंकतो तोच त्याच्या रक्तातच लढण्याची धमक असते. संपूर्ण स्पर्धेसाठी अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. अनेकांचं सहकार्य हे भरपूर महत्वाचं राहिलं.
स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल आदरणीय सुरेश घारे साहेब आपला माणूस त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. छत्रपती श्री संदीपजी पानसांडे साहेबांना आपण पाहिले त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला, त्यांचे देखील धन्यवाद. विक्रांत जाधव आणि कुमारी श्रीजा विक्रांत जाधव यांचे देखील धन्यवाद. नंतर मॅचला दुसऱ्या डावमध्ये इथे सुरुवात होईल. दोन्ही प्रारंभिक दादासाहेब आणि बरोबर साहिल ही जोडी मैदानामध्ये डावाला सुरुवात करेल. पहिल्या षटकाची जबाबदारी आकाश बॉलिंग ट्रॅकवर P1चं षटक हाताळेल. पहिला बॉल ऑल सेट लेग प्ले. पहिलाच बॉल टप्पापर्यंत थोडासा खाली राहिलाय. स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारलाय हाऊस दॅट, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. दोन्ही पंच चर्चा करतील. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय आकाश आणि यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मैदानामध्ये नेमकं काय घडलं याची शहानिशा केली जाईल. नंतर पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. येत आहे सिग्नल. पहिल्या बॉलवर अपील केलं होतं पंचांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे, म्हणजे फलंदाज सुरक्षित. पहिला बॉल डॉट बॉल. निर्णय हा अंतिम असेल. त्याला फार वेळ घेऊ नका. टाइमर सेट केलेला आहे. निर्णय अंतिम निर्णय असेल त्यामुळे कोणती हुज्जत घालू नका. वेळेचं बंधन असेल. टाइमर सेट केलाय. याचा भाग तुम्हाला ठेवायचा आहे. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवर डॉट बॉल. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आकाश समोर आहे दादासाहेब. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल पॉइंटच्या डोक्यावर खेळाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिला टप्पा. नेहमीच आम्ही उल्लेख करतो की बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा 80 बनवायचे. आकाश पहिला बॉल डॉट बॉल टाकला. दुसऱ्या बॉलवर चौकार. तिसरा बॉल 4 विकेट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वेग वाढवलाय. गती वाढवली. गतीसोबत नियंत्रण होतं आणि गतीसोबत की प्रगती होती. तिथे गोलंदाजाची प्रगती झाली. मागच्या बॉलवर त्यांनी चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला होता. तिथे चौकार आला. त्यानंतर लाईन मध्ये बदल केला. गती वाढवली. नियंत्रण चांगलं मिश्रण केलंय गतीसोबत. डॉट बॉल बरोबर थोडासा आत्मविश्वास आकाशसाठी. पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. स्टेप ऑफ होऊन कव्हर्स मधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक धावेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार. सुटलाय. एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा 2 फिल्डरच्या मधून हा बॉल काढलाय आणि या ओव्हरमध्ये हा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर आहे 8 धावा. 80चं लक्ष्य इथे प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याचा पाठलाग. सुरुवात चांगली राहिली. पहिल्याच बॉलवर प्रश्न विचारला होता. स्ट्राईक एंडला 2 चौकार बॅट मधून. पहिला चेंडू नेरगाव. त्यानंतर चौकार. पुन्हा नेरगाव चेंडू. पुन्हा चौकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हेच इक्वेशन पुन्हा पाहायला मिळेल का? राईस एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट. आणखीन एक दुसरा. ताकद आहे या खेळाडूची. रडार मध्ये बॉल टाकला की सोडला जाणार नाहीये. कव्हर्स मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 3 चौकार आतापर्यंत वसूल केली. लगातारचा हा दुसरा आलाय. त्याला मी आल्यानंतर अटॅक करायचा. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. 80 धावांचं लक्ष्य इथे पूर्ण करायचं. त्यामुळे चांगलं खेळावं लागेल. एक चांगलं लक्ष्य प्रस्थापित केलंय. फ्लाइंगचा दिलाय. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. 2 खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये बाहेर आहेत. डिपिकचा कव्हर आणि आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय. त्यावेळेला चांगला बॉल टप्पापर्यंत राईस झाला. राईसिंग डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न. प्लेअर मेस बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती.
पहिल्या ओव्हरचा गेम संपलाय. पी बंद षटगिरी संपुष्टात आलाय. धाबा आहे स्कोर कार्डवर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा. सुरुवात चांगली, विकेट गमावलेली नाहीये. आकाशच्या ओव्हरमध्ये 12 आलेत. आता समीकरण असेल येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील 68 धाबा. करा नायगाव प्रीमियर लीगचा आनंद घ्या. भरपूर प्रेक्षक सध्या ऑनलाईन जोडले गेलेत. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. प्रत्येक पर्वामध्ये भरपूर पारितोषिक घेऊन ही स्पर्धा भेटीला येते. नाविन्यपूर्ण अशी स्पर्धा करायचं तर सर्वोत्तम करायचं. पुरंदरी बॉयज नेहमीच सर्वोत्तम देण्यासाठी जाणले जातात. पुरंदरी मैदान क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघाले. त्याचबरोबर आपले स्पॉन्सर्स पुरस्कर्ते विक्रमादित्य आमदार कार्यसम्राट कार्यतत्पर सर्वांचे जातार्थ आदरणीय ललिताजी कोळंबकर साहेबांचं भरपूर चांगलं सहकार्य, त्यांचा पाठिंबा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय पुरंदरी मैदानामध्ये. चौथा पर्व, या चौथ्या पर्वामध्ये आज पहिला दिवस. तिसऱ्या सामन्यामध्ये त्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला तिथे देखील उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, कारण नुकताच टॉस देखील झाला. तो सामना देखील चांगला रंगील. सध्या दुसरा सामना आपल्या समोर 80 धावांचं लक्ष आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. टायमर सेट केलेला आहे, वेळेचं बंधन असेल तुम्ही थोडं स्पीडअप करा. समोरच्या दिशेने फार इनकोड दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चैतन्य पहिला बॉल समोर लॉक केलाय. स्ट्रेट बॅक क्लासिकल साईड वापीबुक स्टाईलने बॉल पाठवलाय जमिनीला पलीकडे. तिने मॅनेज केलं, नजर चांगली ठेवली आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करत असताना हा चौकार वसूल केलाय. देखदा फटका. क्रिकेटचं सौंदर्य स्ट्रेट ड्राईव्ह. मुंबई शहरामध्ये नेहमीच आपण मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, परंतु त्यापेक्षा देखील काय सुंदर असेल तर हा क्रिकेट मधला स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या 16, 4ही चौकार आलेले आहेत. एकही सिंगल घेतलेली नाहीये. माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे गुणलेखक आदरणीय रामदेव शिंदे यांच्याकडून ही माहिती पोहोचली. धन्यवाद. 16 धाव फलकावर स्वागत केलंय चैतन्याचं. पहिल्याच बॉलवर चौका, दुसऱ्या बॉलसाठी तो तयार. लेफ्ट हँडर ज्यावेळेला स्ट्राईक एंडला येतात आता भरपूर ठासून भरलेली असते. नैसर्गिक जागा बनवली आहे, बाहेर गेला. नेक्स्ट आपला फुंकर मारून यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल पोहोचला देखील. लगेचच कमबॅक केलं. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. यावेळेला कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू निर्धाव. एवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढासा दबाव बनेल. तोच प्रयत्न केला जाईल. कुठे विकेट, पॉवर प्ले मध्ये एखादी विकेट मिळाली तर मात्र इथे कुठेतरी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव केला. तोच प्रयत्न करायचा असेल. अभिला कव्हर्स मध्ये खेळ आहे, कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहे. चांगला खेळ. विकेटची आपण चर्चा केली आणि ती विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय. साहिलच्या रूपाने 2 चेंडू त्याने फेस केले, 1 चौकार खेळा आणि आता तो बाद झालाय. विकेट. वरतून देण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात. त्याने शेवटपर्यंत नजर ठेवली. एक चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 16. पहिला धक्का. पहिल्या विकेट लवकर झालेला आहे. 16 या धावसंख्येवर. दुसऱ्या स्कोर मध्ये मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर तिथे चौकार आला होता. लगेचच पॉइंट आणि कव्हर मधून खेळण्याचा प्रयत्न अपयश. एवढी चांगली फिल्डिंग, बॉलवर नजर ठेवली. त्यानंतर सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का. 16 या धावसंख्येवर लागल्या. 80 धावांचा पाठलाग करायचा. न्यू बॅटरी येईल राहुलला धावाची चाहूल लागेल का? राहुल सकपाल
मास्टर खेळाडू आहे आज प्रमोट केलंय, वरती पाठवलंय बॅटिंगला, त्यामुळे आज चान्स आहे, संधी निर्माण झाली आहे, संधीचा फायदा घ्यायचा असेल. चला फार वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. सातत्याने आपल्याला सूचना दिली जाते, टायमर सेट केलेला आहे, प्रत्येक डावासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे. ऑन फील्ड ऑफिशियल्स देखील सूचना देत आहे आणि त्या सूचनांचं तंतोतंत पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरी लढत गोलंदाज तयार, चैतन्य बाजूने आता फलंदाजासाठी आत्मविश्वास गरजेचा. राहुल एक मात्रभर खेळाडू, चर्चेतील खेळाडू आहे, पण सध्या 2 बॉलवर एकच चौकार आलाय. हा बॉल स्लाइस केलाय, गलीमधून काढायचं, बॅकवर्ड पॉइंट गलीमधून काढलाय, सीमारेषेच्या बाहेर देखना फटका, चौकार आलाय, 4 धावा. स्कोर आता झालाय 20. मागे गेला, बॉडी बीट मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर स्लाइस केलाय बॉल, गलीमधून काढलाय बॉल, चौकार. चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 20. 5ही चौकार, एकही सिंगल आलेली नाहीये, एकही डबल नाहीये. जेवढे खेळले तेवढे चौकार, काही तर तुपाशी नाही तर उपाशी, मारे तर चौकार. अजून एक वेळेला ऑन साइडला लॉट केलाय, प्रेक्षक आहे, बनेल प्रेक्षक चेंडू अशा सध्या सरासरी 13 वर पोहोचले. 80 धावांचे लक्ष आहे, चांगलं टार्गेट सेट केलं गेलं, परंतु दुसऱ्या डावाला देखील तशी चांगली सुरुवात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ज्यावेळेला तुम्ही पाहता असे सामने पाहायला मिळतील. NPL चा थरा, नायगाव प्रीमियर लीग चर्चेतली स्पर्धा, भरघोस पारितोषिक, 26 धावा आहे, 26 for 1, 26 धावा, 1 गडी बाद, 36 रन, 1 विकेट के नुकसान पर. चोवीस चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. आता 24 चेंडू मध्ये बनवायचे असतील 54 धावा, 80 धावांचं लक्ष. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आकाश पुन्हा एकदा बोलिंग टॅगवर, पहिला खर्च केल्या, P1 षटक, आता पुन्हा बोलिंग टॅगवर दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल, पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षण विस्तारले जाते. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर, लॉंगर मध्ये फिल्डर ठेवला गेलाय. पहिला चेंडू कोर्ट नंबर 3चा, पहिलाच बॉल फुल लेनचा, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला जाईल बॉल, तिथे फिल्डर आहे, तोपर्यंत सिंगलर. 27, 80 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर फुल लेनचा बॉल, चांगला ड्राईव्ह, ऑटोमॅटचा वापर करत असताना कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राईव्ह केला, तिथे मिळालाय सिंगल. स्ट्राईक चेंज झाली, समोर आहे गोलंदाज आकाश, स्ट्राईक घेतला आहे धाव. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज बॉल हातातून निसटला. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. बॉल टाकल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी तयार होता, नुकताच तुम्ही बॉल डिलिव्हर केलेला असतो, तुम्हाला बॉडी बॅलन्स चांगला ठेवायचा असतो, यावेळेला तो प्रयत्न आकाशने केला. राहुलच्या खात्यामध्ये ती 1 धाव जाते, बरोबर धाव फलक 28 वर पोहोचलाय. 28, 80 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. दुसरा सामना NPL नायगाव प्रीमियर लीग
उत्तम दर्जाचं आयोजन, उत्तम दर्जाचं नियोजन, सर्व आमची आयोजन समिती भरपूर मेहनत घेतली प्रत्येकाने, कार्यकर्तृत्व चांगलंय. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वेग होता बॉल पण ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता बॉल, कोणतंही कनेक्शन नाहीये. डॉट बॉलने चांगलं कमबॅक, मागच्या बॉलवर खेळ सुटलाय, त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने, डॉट बॉल टाकलाय. चांगला प्रयत्न होता, स्वतः झेलसाठी त्याने प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये अपयश, पण पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय. यष्टीरक्षकाकडून भरपूर सूचना गोलंदाजाला मिळत असतात. यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा आरसा आहे, विकेटमध्ये नेहमी छानला जातो. यावेळेला हलक्या हाताने बॉलला फक्त प्लेस केले, चांगले प्लेसमेंट, एक धाव घेतली. एक होणं गरजेचं असतं, एक विकेट मिळाली, पण त्यानंतर हे दोन फलंदाज सेट झाले. 29 धावा, एक गडी बाद, 80 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील चांगला बॉल दिशा दिली. एकेरी धाव इथे देखील टीमच्या खात्यामध्ये धावा झालेल्या आहेत 30. ओव्हरमध्ये अजून एक चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 3 चा किक. अजूनही दोन्ही टीमला संधी आहे. गोलंदाज आकाशने देखील चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमला. शेवटचा बॉल आता टाकण्यासाठी सज्ज. मोदी विकेटने टाकलेला बॉल नवीला पहा, वेगळ्या दाटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. संपापर्यंत बॉल राईस झाला, बरोबरच डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा गेम संपलाय. धावा आहे स्कोर कार्डवर 30 धावा, 18 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. आता ड्रिंक ब्रेक्स मैदानामध्ये पाणी पाठवलंय, फार वेळ घेऊ नका, कहाणी बदलेल का आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 50. अंतरा काव्य विरुद्ध जीजा VJTI या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. जीजा VJTI संघाने सुरुवात चांगली केली, पण 18 बॉलमध्ये अजूनही 50 धावांची गरज. आज तब्बल 7 सामने इथे पाहायला मिळतील पहिल्या दिवसामध्ये. उद्या असेल या स्पर्धेचा, या NPLचा अंतिम दिवस. 9व्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरेल, कोणता संघ बाजी मारेल, वैयक्तिक पारितोषिकांवर कोणत्या खेळाडूंची नावं कोरली जातील, या अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर उद्या देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घ्या. उद्या रविवारचा दिवस. मुंबईकर आमचे सहकारी नेहमीच आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून क्रिकेटसाठी योगदान देतात. शनिवार रविवार म्हटलं की आमच्यासाठी भरपूर महत्वाचा राहतो. आपलं कामकाज सांभाळत असताना क्रिकेटची मैदानं गाजवली जातात. याच मुंबई शहराने अनेक खेळाडू घडवली, त्यापैकी 2 दिग्गज आपण पाहतोय, स्वर्गीय तुषार हिरमकर आणि त्याचबरोबर स्वर्गीय सतीश धुळे यांना देखील सकाळच्या सत्रामध्ये भावपूर्ण आदरांजली अर्पण केली गेली NPLच्या माध्यमातून. या दोन खेळाडूंचं क्रिकेटसाठी चांगले योगदान होतं. अनेक खेळाडू त्यांनी घडवले, चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते खेळले. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून NPL नायगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून या दिग्गजांना खूप खूप आदरांजली. 3 षटकं संपलेत, 18 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 50 धावा बनवायच्या असतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अनुभवतोय खूप चांगली निर्णय प्रक्रिया इथे राबवली जाते. प्रसाद सहस्रबुद्धे त्याच्याबरोबर नितीन काळसेकर आणि विद्युत नागवा 3 पंच आहेत या स्पर्धेसाठी. मनोचन कक्षामध्ये याच विभागातील गावाज अभिषेक पाटील यांना आपण ऐकतो. गुणलेखकाच्या भूमिकेत देखील आमचे सहकारी खूप चांगलं कामकाज करत आहेत. बॉलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपलं देखील धन्यवाद. पोहोचवण्यासाठी आमचे DJ मास्टर चांगलं कामकाज करतायत. त्याचबरोबर आमचे संपूर्ण आयोजन टीम सगळ्यांचं भरपूर कौतुक. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. 18 बॉलमध्ये 50 धावांची गरज असताना 4थ्या षटकाला सुरुवात होईल. चैतन्य पुन्हा एकदा बोलिंग ट्रॅकवर. या दिवच्या षटकामध्ये 1 षटक टाकत असताना त्यांनी 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. थोडासा महागडा ठरला होता, पण इथे कमबॅक करणं गरजेचं असेल. 18 बॉलमध्ये 50 पाहिलं तर शक्य, ते पाहिलं तर कठीण होऊ शकेल. हे सोपं करायचंय. दादासाहेब बरोबरच राहुल सत्पाल
पण भरपूर बाहेर होता, सफल झालाय. ऑन साईडला खेचून आणला. बॉल साईड मिड विकेट रिजनला, तिथे फिल्डर पोहोचलाय. तो म्हणजे सिंगलने सुरुवात. 17 बॉलमध्ये 49 धावांची गरज, 80 धावांचं लक्ष. आपल्याला विनंती आहे, सातत्याने टाइमर सेट केलेला आहे. इथून पुढे तुम्हाला कोणतेही मुभा नसेल. प्रत्येक इनिंगसाठी प्रत्येक डावासाठी निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सामना डाव पूर्ण करणं गरजेचं आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातोय. पहिल्या बॉलवर सिंगल. 17 बॉलमध्ये 49. गोलंदाज चैतन्य तिघा स्ट्राईक एंडला आहे आता दादासाहेब. वाईट ऑन टाकण्याचा प्रयत्न पहा, पण चांगल्या अशा नजरेनं पाहिलं, बाहेर गेला होता. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल. 31 धाव फलकावर 16 चेंडूवर 49. प्रत्येक चेंडूनंतर समीकरण पुढे जाईल, हृदयाची धडधड वाढेल. प्रत्येक सामना महत्वाचा आहे प्रत्येक टीमसाठी. 2 बॉलवर 1 धाव खर्च केले चैतन्यने. मागच्या षटकाच्या तुलनेत यावेळेला चांगली सुरुवात. अजूनही 4 चेंडू त्याला टाकायचे. स्ट्राईक एंडला आहे दादासाहेब. पुन्हा एकदा वाईट ऑन. पाय चाललेली नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. खडे दिन दहाडे, त्यामध्ये अपयश येत आहे. अजून एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल. लाईन ऑफ अटॅकचा मी मगाशी उल्लेख केला. नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजाचं चैतन्याचं. मागच्या षटकाच्या तुलनेत या षटकामध्ये त्याने चांगलं कमबॅक करून दाखवलं. त्यामुळे पुन्हा एकदा संघनायकाने ठेवलेला विश्वास इथे सार्थ ठरवलाय. चेंडू शिल्लक असेल आता तुमच्याकडे 15 चेंडूमध्ये 49 धावा तुम्हाला बनवायचे. 31 धावा आहेत, 1 गडी बाद. वेळेचं बंधन असेल, ती वेळ तुम्हाला पाळायची आहे. पंचांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. यानंतर पेनल्टीज पात्र होऊ नका. त्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठिकाणी डीप मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने बॉल थांबवले. तो मध्ये सिंगल मिळाली. वरती होता बॉल, त्यावर सिंगल मिळाली. एकेरी दुहेरी धावाने आता काहीच होणार नाहीये. चौकाराने षटकारांची भाषा बोलावी लागेल, कारण सुरुवातच चौकाराने झाली होती. पहिली 5 चौकार आपण पाहिली, त्यानंतर एकेरी धावा घेतल्या गेल्या. धावफल धावा आहेत 32. 19-20 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेली आहेत. वेळ संपला तर तुम्हाला पेनल्टी लागेल, दंडित केलं जाईल, त्याची दखल घ्या. पुढचा चेंडू चैतन्य. 4th विकेटने चांगलं टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. 1 पाऊल. जात असताना हा षटकार. धाव फटक्या 38 धावा. 38. 80 धावांचं लक्ष. राहुलला षटकाराची चाहूल लागली. चांगली बॅटिंग. यासाठी हा खेळाडू जाणला जातो. काही वेळ शांत होता, आता शांत राहिला. मी काही संत नाहीये, त्याने ते सांगितलं. षटकार टोकलाय. औषधी ऑस्टमचा बॉल ऑन साईडला खेचून आणला षटकाराने. 38 धावा धाव फलकावर. चैतन्य बोलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तिघा. तो देखील कमबॅक करेल. बॅटर चांगलं रंगलाय. पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचून आणलाय. ऑन साईड लिमिट विकेटला, तिथे फिल्डर आहे. षटकारानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. एकेरीच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांसाठी संपलाय. 80चा पाठला करत असताना धावा झाल्यात 39 धावा. 1 गडी आतापर्यंत गमावलाय. 12 चेंडूंचा गेम शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. 41 धावा. 80 धावांचं लक्ष. शेवटची 2 षटकं महत्वाची असतात. देतो स्लॉग ओव्हरमध्ये प्रामुख्याने चांगली बॅटिंग करणं गरजेचं असतं. दोन्ही फलंदाज सेट झालीत. ज्यावेळेला सेट होतात त्यावेळेला थेट फलंदाजी केली जाते. हे तिथे मैदानाच्या आतमध्ये करायचं असेल. पुढची 2 षटकं म्हणजे 12 चेंडू. त्यासाठी आता 5व्या षटकामध्ये 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना बॉलिंग ट्रॅकवर ब्रिटिश मात्र गोलंदाज. डेथ ओव्हरमध्ये नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो. त्याच्यावर 12 बॉलमध्ये 41 बनवायचे. 39ला 1. स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 80 धावांचा पाठलाग करत असताना
आणि दोन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत खेळले तर हा सामना पुन्हा एकदा आपल्या दिशेने खेचून आणला जाईल. टीम जिजा विजेती आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजांना रोखण्यासाठी 11व्या टीमचे गोलंदाज प्रयत्न करतील आणि त्यातही आपण पाहतोय प्रीतीश फार वेळ घेऊ नका. मॅच साठी भरपूर वेळ खर्च केला जातोय. दुसऱ्या डावामध्ये प्रामुख्याने प्रीतीश पहिलाच बॉल वाईड वॉकर बाहेर जाऊन बॉल साईडला दिशा दिली. अलौकिक कार्पेटी बॉल जायची स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर आहे. सिंगल वेचे सिंगलने सुरुवात. चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 40. 11 चेंडू आणि 40 धावा. समीकरण ते पूर्ण करायचे षटकार आणि चौकारच ठोकावी लागतील. एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये. हे सामर्थ्य आहे दोन्ही खेळाडूंकडे. आज स्वतःला सिद्ध करायचे. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नाही तर इथे एक बॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं समीकरण प्रत्येक बॉलवर दाखवायचंय. लो फुल टॉस होता, लवकर कमिट झाला. कवीला एकच धाव मिळते. लो फुल टॉस वर दिशा देत असताना सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. धावा झालेला आहे स्कोर कार्डवर 41 धावा. आता 39 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 10. हा चेंडू मध्ये 39 प्रीतीश पहिल्या 2 बॉलवर सिंगल त्याने खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. चा कव्हर आता मागे पाठवलाय. बॉल साईड वरून काऊ कॉर्नरसाठी सर्कल मध्ये बोलवून घेतलाय. थोडासा बदल करत असताना आणि बदल हा गरजेचाच असतो. फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन ओळखून त्यानुसार गोलंदाजी करायची. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॉल आणि ते बॉल हातातून निसटला. मोठं शिवंदान साठी चांगला प्रयत्न. नोगपचा खेळाडू तिथे पोहोचू शकला असता पण गोलंदाजाने अथक प्रयत्न केले. बॉल आता तो निसटला. तोपर्यंत 2 धावा इथे अर्जित केल्या. दुहेरीच्या मदतीने 43 वर धाव फलक पोहोचलाय. कोणीतरी लॉस ऑफ 1 विकेट. एकच गडी गमावल्या. जास्त विकेट आलेल्या नाहीये आणि जमेची बाब आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. चेंडूसाठी सज्ज होईल. स्ट्राईकिंगला खेळत असताना राहुल दारुदार असतील. समोर आहे गोलंदाज प्रीतीशचा हा बॉल नेक्स्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता पण यावेळेला पायात टाकलाय. पण झाला होता बाहेर आला आणि त्यानंतर बरोबर पायात टाकण्याचा प्रयत्न. इथून बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीप स्पेलिंग मध्ये बॉल गेला. एकच धाव इथे मिळाली. पोहोचलाय. 80 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही इथून 36 धावा बनवायचे. चेंडू शिल्लक आहे त्यासाठी तुमच्याकडे 8 चेंडू आणि 36 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार. चौकाराची परिभाषा. फिल्डिंग टीम साठी शेवटची सूचना आहे. यानंतर पेनल्टी लागेल याची दखल घ्या. आपण सातत्याने भरपूर वेळ खर्च करत आहात. भरपूर बाहेर होता बॉल. बॉल साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे विनोदला थोडंसं माग केलं. 5व्या षटकासाठी ते सुरू आहे. अजून एक चेंडू शिल्लक. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून एक 36. शेवटचा बॉल असा टाकला जाईल या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक. यावेळेला स्ट्रॉंग अपील. स्वीप करण्याचा प्रयत्न. शरीराचा बेसला येत सफाई सिग्नल. लेग बाय एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. शेवटच्या बॉलवर मिनिटांचा अवधी असेल. त्या 35 मिनिटांमध्ये कशाही रीतीने तुम्हाला काही करून सगळ्या गोष्टी लक्षात घेता सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला 6 ओव्हरसाठी 35 मिनिटं इथून पुढे प्रत्येक डावासाठी असतील आणि त्यामध्ये तुम्हाला डाव पूर्ण करायचा आहे याची दखल घ्या. जो संघ जास्त वेळ घेईल
त्यांना मात्र इथे दंडित केलं जाईल, पेनल्टी लागेल, याची दखल घ्या. आणि ती दंडित रूपात किंवा पेनल्टी रूपात जे काही असेल तो खेळाडू 38 सर्कल मध्ये लागला जाईल आणि बरोबर धावांची देखील पेनल्टी असणार आहे. 6 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण आता पूर्ण करायचं. या सामन्यामध्ये जी जी अभिजिती आहे त्या टीमला अंतरा काव्या टीमने 79 बनवले, 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं. दुसऱ्या धावांमध्ये पाठला करत असताना सुरुवात चांगली राहिली, मधली षटक भरपूर निर्णायक. 6 चेंडू टाकण्यासाठी अजय, धावा अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. अजयचा पुढचा चेंडू स्लोवर कटरचा वापर केलाय, बाहेर गेला, जागा बनवली, गेरलेग मध्ये बॉलला दिशा दिली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. एकच धाव पूर्ण झाली, माफ करा, एकच धाव घेतली. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वर 46 धावा. आरामात एक धाव घेतली होती, जोखीम स्वीकारलेली नाही. आता 4-5 बॉल मध्ये 34 पाहिजेत. बॅटने घेण्याचा प्रयत्न, स्लोवर कटर फिंगर रोल केली, बोटांची जादू दाखवली अजयने. चांगली कटर टाकली जातात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, कमी गती केली. कटर सातत्याने चांगली टाकतो हा गोलंदाज. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, फ्लाईट स्लिपला थोडासा मागे फिल्डर, ती बॉल त्याने थांबवला. तो मध्ये एक धाव घेते. एकेरीच्या मदतीने धावफलकावर धावा आहेत 80चा पाठलाग करत असताना 47 धावा. अजूनही 33 धावांची गरज. यावेळेला चांगला फटका आहे, थर्ड मॅचला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय का याची चाचपणी केली जाईल. उलट दिशेने चांगले टायमिंग बरोबर षटकाराला, षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 53 नंबर पोहोचले. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. त्यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न, यावेळेला अपयश. थोडासा आतमध्ये आणला बॉल, 1 चेंडू आणि 27 धावा. सामना पूर्णपणे झुकला. या सामन्यामध्ये आता औपचारिकता पूर्ण केली जाईल अंतरा काव्या 11 या टीम कडून. 80 धावांचं लक्ष होतं. जिजा विजेती आहे टीमच्या समोर. शेवटचा बॉल लुपुंटोस मध्ये गडबड केलाय. बॉल साईड साऊथ कॉर्नरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा बॉल आहे, डॉट बॉल बरोबरच सामना इथे संपलाय. सव्वीस धावांनी हा सामना इथे जिंकलाय. अंतरा काव्या संघाने अभिनंदन. अंतरा काव्या संघ